जरा बोलणं बंद करा. काही त्रास होतोय का? नाही, मी अजून चालूच नाही केलं. चालू केलंच नाही. हॅलो. आपण ह्या गीतेमधला, ज्ञानेश्वरीमधला भगवंतांचा जो खरा, ज्याला गीतोपदेश म्हणतात, तो जिथून सुरू होतो त्या श्लोकाकडे गेल्या वेळेला आलो होतो. आणि तो म्हणजे 11वा श्लोक. दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून गीतोपदेशाला खरं म्हणजे सुरुवात होती. की अर्जुनाने आत्तापर्यंत नुसतंच आपलेच विचार सांगितलेले आहेत आणि आता श्रीकृष्ण म्हणजे भगवंत त्याला कशा प्रकारे त्याला समजावून सांगतायत, काय उपदेश देत आहेत, काय विचार त्याच्या मनामध्ये निर्माण करतायत, ते याच्या पुढे संपूर्ण भागामध्ये आपल्याला ऐकायचं आहे. त्यातलं पहिल्या ज्या ओव्या होत्या म्हणजे 91 ते 102 पर्यंतच्या किंवा 100 पर्यंतच्या म्हणा, 99 पर्यंतच्या म्हणा, त्या ठिकाणी भगवंत थोडे उपरोधाने बोललेत त्याच्याशी. आणि मी उपरोध शब्द वापरते म्हणजे त्याच्यामध्ये रोध हाही शब्द आहे हे लक्षात घ्या. रोध आहे त्याच्यामध्ये, कारण मागे एका ठिकाणी सरोषे असा शब्द आला होता, आठवत असेल तुम्हाला. रागाने ते बोलतायत, रागाने भुलतायत. जरी आपल्याला वरवर ही सगळी त्याची थोडी टिंगल केल्यासारखी वाटत असली तरीसुद्धा त्याच्यामध्ये भगवंताचा राग आहे की अर्जुनाकडून जे अपेक्षितच नाही असं तो वागतो आहे आणि त्यामुळे ते रागवत आहेत. आणि म्हणून हा उपरोध त्यांच्या बोलण्यामध्ये आलेला आहे. आणि मग पहिल्यांदा थोडा भाग ते अशा प्रकारे बोलतात की ही आम्हाला असं वाटत होतं की ही सगळी विश्वरचना अनादी आहे, हे सगळं घडतं, हे स्वभावतःच घडत असतं. पण आता असं वाटायला लागलं की हल्ली ही सगळी व्यवस्था तुझ्याकडे दिली आहे का काय, असं वाटायला लागलं. परवा पण इथंच ठेवलं आता खरं म्हणजे हे सुद्धा हलत नाही. तर हे जे काही आम्ही ऐकलं होतं ते सगळं खोटंच होतं असं दिसतंय. आणि सध्या असं दिसतंय की ही सगळी व्यवस्था तुझ्याचकडे आली आहे. जगाची निर्मिती, सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती आणि त्याचा संवार सगळं तूच घडवतोय असं ऐकून मला आता वाटतंय. अशा प्रकारे राग पण तो अशा थोड्या हलक्या शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि मग मात्र ते आता त्याला समजवायला लागलेले आहेत. आणि ते कुठे समजवायला लागले तर आधी त्याला म्हणाले अगदी स्पष्टपणे मूर्खपणे असं म्हटलेलं आहे त्यांनी. मूर्खच म्हणून टाकले त्याला की तू मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतीसी आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती, असं म्हणून आता पुढे ते काय म्हणतात बा, पुढची ओवी जी आहे त्याच्यामध्ये खरं म्हणजे हळूहळू आता उपदेशाला, खऱ्या उपदेशाला सुरुवात झालेली आहे. आणि ते काय म्हणतायत, देखे विवेकी जे होती ते दोही ते न शोचती, जे होय जाय हे भ्रांती म्हणूया. आता हा जो त्याच्यामधला विवेकी शब्द आहे तो त्या पंडित ह्या शब्दासाठी ज्ञानदेवानी वापरला आहे असं मी सांगितलं होतं. आणि पंडित म्हणजे कोण हेही मी सांगितलं होतं की पंडा
आत्मविषया बुद्धी येषाम तेही पंडिता असं म्हटलेलं आहे उपनिषदामध्ये आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये अशी व्याख्या केलेली आहे पंडित शब्दाची. तर पंडित तोच असतो की ज्याला तो विवेकी असतो. म्हणून ज्ञानदेवांनी पंडिततम म्हणताना त्याला विवेकी असा शब्द वापरलेला आहे. विवेकी जे होते म्हणजे ज्यांना ज्ञान आहे, ज्यांना विवेकबुद्धी आहे, आणि विवेकबुद्धी ह्याचा अर्थच सार आणि असार वेगळं करण्याची बुद्धी ती विवेकबुद्धी. तर जे विवेकी होती ते दोही तेही न सोचती, म्हणजे दोन्हीचा विचार करत नाही, मृत्यूचाही नाही आणि जे जन्माला येतात कशाचाच ते विचार करत नाही की जन्माला आलो कोणी म्हणून त्याचा खूप आनंद आणि कोणाचा मृत्यू झाला की भयानक दुःख, असं जे काही आपल्या सामान्य माणसांना होतं त्याचा ते त्यांच्या बाबतीत घडत नाही, कारण ते ह्या गोष्टींचा विचार करत नाही. किंवा जन्माला आल्यानंतर सुद्धा जीवनामध्ये जी दुःख असतात त्यांचाही ते अशा प्रकारे विचार करत नाही. तोही अर्थ त्यामध्ये आहे. दोही तेही म्हणताना जन्म आणि मृत्यू असं जे म्हटलेलं आहे तर जन्माचा ते शोक कोणी करत नाही, पण जन्माचा शोक ह्याचा अर्थ असा की जन्माला आल्यानंतर आयुष्यामध्ये येणारी जी दुःख असतात त्यांचा तर शोक होतो, पण पंडितांना ह्या कशाचाही शोक होत नाही, विवेकी लोकांना होत नाही. का होत नाही? जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. म्हणजे होय जाय म्हणजे निर्मिती होते, संहार होतो, जन्म होतो, मृत्यू होतो, हे सगळं जे काही घडत असताना आपण पाहतो ही भ्रांती आहे, हे सत्य नाही आहे, ही भ्रांती आहे, हे ते जाणतात म्हणून त्यांना शोक होत नाही. आता या ठिकाणी हे आपल्याला थोडं अशक्य वाटतं की मृत्यू घडला आणि त्याचा शोक होणार नाही असं शक्य आहे का असं आपल्याला वाटतं. पण पंडित आणि आपण ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की एक स्वामी किंवा असे एक आचार्य होऊन गेले, म्हणजे सत्य घटना, एक आचार्य किंवा स्वामी होऊन गेले की, आणि आपल्याकडे आचार्य किंवा स्वामी यांचा विवाह होतो हे आपल्याला माहिती आहे. हां, तर असे एक स्वामी होऊन गेले की ज्यांचा विवाह झाला होता परंतु बराच काळ त्यांना अपत्यप्राप्ती झालेली नव्हती आणि बऱ्याच वर्षानंतर त्यांना अपत्यप्राप्ती होणार होती आणि घरामध्ये सगळा आनंद होता. आणि त्या काळामध्ये घरामध्येच स्त्रीची प्रसूती होत असे, तर तसं त्या स्त्रीची प्रसूती झाली आणि बाळ जन्माला आलं. आणि जन्माला आल्यानंतर अतिशय आनंदाने त्यांची आई येऊन यांना म्हणाली स्वामींना की उठा, तुम्हाला मुलगा जन्मला आहे तर स्नान करा, कारण आपल्याकडे ही पद्धत आहे की शुद्ध होणं ही कल्पना आहे, तर तुम्ही स्नान करा. तर त्यांनी साध्या शब्दामध्ये असं सांगितलं, दोन्ही स्नानं मी एकदम करेन. तर तिला काही कळलं नाही की काय, ती निघून गेली आनंदामध्ये. आणि थोड्याच वेळामध्ये पुन्हा बातमी आली की ते जन्मलेलं मूल मृत झालं. म्हणजे त्या स्वामी अशा अवस्थेपर्यंत पोचलेले होते की त्यांना एक तर हे कळलेलं होतं की हे मूल जगणार नाही आहे, हेही कळलं होतं, आणि त्या मृत्यूचा जन्माचाही आनंद किंवा मृत्यूचं दुःख हे दोन्हीही त्यांना
मान्यच नव्हतं, कारण होय जाय ही मनामध्ये जी पूर्ण दृढ कल्पना, दृढ विचार त्यांच्या मनामध्ये होता, तर त्यामुळे अशा प्रकारे घडलं. म्हणजे जे ह्यांनी म्हटलेलं आहे की जे ज्ञानी असतात, जे पंडित असतात, जे विवेकी असतात, त्यांना ह्या मृत्यूचं दुःख होत नाही, किंवा दोन्ही जन्म आणि मृत्यू दोन्हीचाही विचार ते करत नाहीत, असं जे म्हटलेलं आहे ते ह्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून मी मुद्दाम हे उदाहरण सांगितलं. आता आपण पुढे जाऊया आणि पुढे ओव्या आपण पाहतो आहोत. ही 103वी ओवी आहे. अर्जुना सांगेन ऐक, एथ आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख आदी करून. आता ते काय म्हणतायत की अर्जुना, मी आता तुला आणखी एक गोष्ट सांगतो, ऐक, की या ठिकाणी मी आहे, तू आहेस, आणि हे अनेक भूपती म्हणजे राजे, अनेक राजे, अशेख म्हणजे सर्व, इथे जमलेले हे जे सर्व राजे आहेत, हे या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तू असा विचार कर. काय तर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, नित्यता ऐसेची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही. म्हणजे ते काय म्हणतायत की हे सगळे, आपण सगळी माणसं हे नित्य असेच असणार आहोत का? म्हणजे चिरंतन आहोत का आपण? कायम कधीच आपल्याला मृत्यूने असं होणार आहे का? का ना तरी म्हणजे किंवा निश्चित क्षया जाऊनी, म्हणजे समजा यांचा मृत्यू झाला किंवा आपल्या कोणाचाही मृत्यू झाला तर संपलं, आता त्याच्या पुढे काही नाही, पुन्हा ते कधी नसणारच. क्षय म्हणजे पूर्ण ते ह्या जीवनातून ते संपले किंवा ह्या जगातून आता ते पूर्णतः नाहीसे झाले, असा त्यांचा क्षय होणार. हे जे अशा जर कल्पना तुझ्या मनामध्ये असतील तर हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही. म्हणजे अर्जुना नीट विचार कर की हे दोन्हीही घडणारं नाही आहे, की ते कायमचेही असणार नाही आणि इथे जरी त्यांचा वध झाला तरीसुद्धा ते कायमचे नाहीसे झाले असं होणार नाही आहे. म्हणजे या ठिकाणी भगवंत आत्म्याबद्दल बोलत आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आत्म्याबद्दल बोलत आहे की त्यांचे देह नाहीसे होणार आहे, आत्मा नाहीसा होणार नाही आहे, आत्मा अस्तित्वात राहणार आहे. तर म्हणून ही जर भ्रांती मनामध्ये असेल तर ती वेगळी कर म्हणजे सोडून दे, टाकून दे ही भ्रांती तू टाकून दे. आणि पुढे तर फार सुंदर शब्द ज्ञानदेवांनी वापरले आहेत आणि अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत. मी जिथे म्हणते ना की हे महत्त्वाचे आहे तिथे काहीतरी खूण करा किंवा IMP लिहा, काही करा, पण खरंच फार महत्त्वाचे शब्द आहेत. हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. हे उपजे आणि नाशे म्हणजे उपजणं, जन्म होणं, निर्माण होणं आणि नाश होणं, हे जे काही आपल्याला दिसतं सगळ्या बाबतीत, माणसांच्या बाबतीत, प्राण्यांच्या बाबतीत, झाडांच्या बाबतीत, निसर्गाच्या बाबतीत, ब्रह्मांडाच्या बाबतीत सुद्धा
हे जे काही आपल्याला वाटतं ते सगळं काय आहे, ते मायावश्य आहे. म्हणजे ही केवळ माया आहे. जे आपल्याला दिसतं ना की हा मृत झाला किंवा हा जन्माला आला, या गोष्टीची निर्मिती झाली, या गोष्टीचा क्षय झाला, हे जे आपल्याला दिसतं, आपल्याला जे जाणवतं एरवी, म्हणजे आपल्या चर्मचक्षूंना जाणवतं जे, ते सगळं माया आहे असं ते म्हणतायत. हे मायावश्य दिसे म्हणजे ही सगळी माया आहे. हे खरं नाही आहे, ही सगळी माया आहे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. म्हणजे वस्तू ह्याचा अर्थ आत्मतत्व, परमात्मतत्व, चैतन्य, ब्रह्म, हे जे काही आपण सगळे शब्द वापरतो नेहमी, ते सगळे शब्द एकाच अर्थी आहेत. ते आत्मतत्व आणि परमात्मतत्व हे वेगळं नाही. ही तर ज्ञानेश्वरीची आणि गीतेची फार मोठी शिकवण आहे. तर त्यामुळे हे एरवी तत्वता वस्तू जे असेल, तत्वता म्हणजे खरं, खरी, सत्य, सत्य वस्तू जे असेल ते अविनाशची. म्हणजे त्याचा कधी नाश होत नाही. जी खरी वस्तू म्हणजे जे परमात्म तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, जे चैतन्य आहे, त्या चैतन्याचा नाश होत नाही. आता हे त्याला पटवण्यासाठी ते एक उदाहरण देत आहेत किंवा त्याला समजेल अशी एक गोष्ट सांगतायत की जी त्याच्या परिचयाची आहे, अशी एक गोष्ट सांगतायत. जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवणके जन्मले म्हणो ये तेथ. म्हणजे जैसे पवने, पवने म्हणजे वाऱ्याने, वाऱ्याने जर पाणी, तोय म्हणजे पाणी, पाणी जर हलविलं म्हणजे वाऱ्याने जर पाणी हलवलं, नदी संथ आहे आणि खूप मोठा वारा आला तर पाणी हलतं. आणि मग हलतं म्हणजे काय, तर आपल्याला पाण्यावरती तरंग दिसतात, तरंग दिसतात, थोड्या लाटा दिसतात. तर जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले, म्हणजे पाणी तेच आहे पण ते तरंगाकार झालं, ते तरंगाकार झालं. तरी कवणके जन्मले म्हणो ये तेथ. म्हणजे आता लाटा निर्माण झाल्या तर कोण निर्माण झालं, कोण जन्मलं म्हणायचं, त्या लाटा जन्मल्या म्हणायच्या. आता पुढची ओवी बघा, त्याला जोडून आहे, ते दोन्ही एकत्र घेतल्या की फार अर्थ अधिक स्पष्ट होतो, म्हणून दोन्ही एकत्र वाचते. जैसे पवने तो या हलविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवणके जन्मले म्हणू ये तेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले, तरी आता काय निमाले विचारी पा. हा अर्थ आला लक्षात? किती सोपा अर्थ आहे की वारा आला, पाण्यावरती तरंग आले, त्या वाऱ्याने हल्ल्यामुळे वारा स्थिर झाला, पाणी स्थिर झालं, सपाटले म्हणजे पाणी स्थिर झालं. मग आता काय निमाले म्हणजे आता काय, म्हणजे कोणाचा मृत्यू झाला म्हणायचा, कोण गेलं म्हणायचं. लाट जन्मली आणि लाट मेली असं आपण म्हणतो का? पाणी आहे तसंच आहे, असं हे उदाहरण दिलंय. विचारी पा म्हणजे तू विचार कर बाबा, ह्या गोष्टीचा विचार कर. ह्याच्या पुढच्या ओव्या घेते आणि मग ह्या दोन्हीबद्दल एकत्र बोलते. पुढच्या ओव्या आहेत 108वी ओवी घेते. आईके शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक, हे प्रत्यक्ष देख प्रमाण तू.
म्हणजे काय म्हणतात, ऐक अर्जुना, ऐक, शरीर एकच आहे पण वयसा भेद अनेक. म्हणजे त्याच शरीराला वया परत्वे निरनिराळं रूप येतं ना. तेच शरीर तेच असतं पण त्या शरीराला वयपरत्वे वयानुसार त्याचं रूप बदलतं, त्याची अवस्था बदलते, स्टेज बदलते. आणि पुढे ते आणखी स्पष्ट केले, एथ कौमारत्व दिसे मग तारुणी ते भ्रंशे परी देहची न नाशे एकेका सवे. म्हणजे आत्ता एथ म्हणजे आत्ता त्या शरीराला कौमारत्व आहे, दिसतंय कौमारत्व, पण ते शरीर नंतर तारुण्यामध्ये जातं, तारुण्याची अवस्था निर्माण होते. आणि भ्रंशे शब्द आहे ना, त्या भ्रंशे ह्याचा अर्थ नष्ट होणे असा आहे. पण काय नष्ट होतं? कौमार्य नष्ट होते, ती अवस्था नष्ट होते. कौमार्य ही जी अवस्था आहे ती अवस्था नष्ट होते आणि तारुण्याची अवस्था येते. म्हणजे एक अवस्था जाते आणि दुसरी अवस्था येते. परी देहची न नाशे एकेका सवे. म्हणजे अशा अवस्था बदलतच असतात ना देहाच्या. कौमार्य आलं, तारुण्य आलं, नंतर प्रौढपणा आलं, नंतर वार्धक्य आलं, अवस्था बदलत गेल्या. पण त्या प्रत्येक अवस्थेमध्ये काही देह तर नाहीसा होत नाही. देह तोच आहे, तोच देह आहे. त्याच देहाच्या ह्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाहिली. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. तैसी चैतन्याच्या ठाई. चैतन्य म्हणजे काय? आत्मा. या ठिकाणी आत्मा हा अर्थ महत्त्वाचा आहे. आणि चैतन्याच्या ठाई म्हणजे त्या आत्म्याच्या बाबतीत काय होतं तर शरीरांतर होत जातात. म्हणजे तोच आत्मा एक शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये जातो. तो आत्मा तोच आहे, आत्मा तोच आहे. एक शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये जातो. शरीरांतरे म्हणजे हे शरीर सोडलं दुसरं घेतलं, ते सोडलं आणखीन घेतलं, म्हणजे शरीरांतरं होत गेली, शरीरं बदलत गेली. आत्मा तोच आहे. जसं आधी त्यांनी सांगितलं की एकाच शरीराला कौमार्य, तारुण्य ह्या वेगवेगळ्या अवस्था येतात, तसंच आता ते म्हणतायत एकाच आत्म्याला निरनिराळी शरीरं प्राप्त होतात. म्हणजे एक जे आता त्याला पहिल्यांदाच त्यांनी हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू असं म्हटलंय. म्हणजे तुला माहिती आहे अर्जुना, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. हे उदाहरण काही नवीन नाही आहे, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. आणि ही ज्ञानदेवांची अतिशय महत्त्वाची समजावून सांगण्याची पद्धत आहे की जे परिचित आहे ते आधी सांगायचं आणि परिचिताकडून अपरिचिताकडे आपल्याला न्यायचं. जे आपल्याला माहिती नाही तात्विक ज्ञान ते सांगण्यासाठी अशी उदाहरणं देत देत ज्ञानदेव आपल्याला ती गोष्ट समजावून सांगतात. तर शरीराच्या बाबतीत सांगितल्यानंतर मग ते चैतन्याच्या बाबतीत सांगतात की चैतन्य तेच आहे पण शरीरांतरं झाली, वेगवेगळी शरीरं प्राप्त झाली. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख असं म्हटलंय. ऐसे जाणे ह्याचा अर्थ हे जो जाणतो, हे म्हणजे आता जे सांगितलंय ना की आत्मा कायम असतो, आत्मा नित्य असतो, शरीरं बदलतात. हे जो जाणतो त्याला ऐसे जाणे, हे जो जाणतो तया नाही, त्याला नाही
व्यामोह दुःख. व्यामोह दुःख म्हणजे भ्रांतीतून, भ्रमातून, अज्ञानातून निर्माण होणारं दुःख. अज्ञानातून निर्माण होणारं दुःख, भ्रमातून निर्माण होणारं दुःख म्हणजे सत्य काय आहे हे न कळल्यामुळे जे निर्माण होतं ते व्यामोह दुःख. भ्रांतीतून निर्माण होणार म्हणजे ते स्पष्ट त्याला म्हणतायत की तुला भ्रांती आहे, तू भ्रमात आहेस, तुला सत्य परिस्थिती कळत नाही आहे आणि म्हणून तू यांना मी कसा मारू, यांचा वध मी कसा करू, ह्याचं तुला शोक निर्माण झाला आहे, तुला दुःख निर्माण झालं आहे. ते जे दुःख आहे ते व्यामोह दुःख आहे असं अर्जुनाला ते स्पष्ट सांगतायत की तुझं दुःख हे व्यामोह दुःख आहे, भ्रांतीतून निर्माण झालेलं दुःख आहे. आणि ज्याला सत्य परिस्थिती माहिती असते, ज्याला सत्य माहिती असतं त्याला हे व्यामोह दुःख होत नाही. आता पुढच्या ओव्यांकडे वळायच्या आधी एका गोष्टीबद्दल मी उल्लेख करते आणि तो म्हणजे असा की ह्या ज्या आत्ता आपण ओव्या पाहिल्या की ज्या ओव्यांमध्ये त्यांनी पुन्हा पुन्हा असं सांगितलेलं आहे की आत्मतत्व हे नित्य असतं, त्याला क्षय नाही आहे. आत्मतत्व हे नित्य असतं आणि शरीर हे अनित्य असतं, हे ते सांगत आलेले आहे. शरीरात अनित्य असतं आणि शरीराचा मृत्यू होतो, आत्म्याचा नव्हे शरीराचा मृत्यू होतो आणि तो आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. हे त्यांनी आतापर्यंत ह्याच्यामध्ये सांगितलं. ज्याला त्यांनी पाण्यावरचे तरंग हे स्पष्ट करण्यासाठी त्याचं उदाहरण दिलं. त्याचप्रमाणे देहाला प्राप्त होणाऱ्या निराळ्या अवस्था ते उदाहरण दिलं आणि हे सांगून आपल्याला सांगितलं किंवा अर्जुनाला सांगितलंय काय की आत्मा नित्य असतो, त्याला मरण नाही. मरण कोणाचं असतं? शरीराचं असतं. तर तू शरीराच्या मरणाचा विचार करू नको, हे खरं म्हणजे त्यांना सांगायचं आहे. आता त्या पुढे आपण त्या विचाराकडे जाणार आहोत. त्याच्यापूर्वी एका गोष्टीचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं म्हणून मी करते. या ठिकाणी ज्याला आपण नेहमीच्या आपल्या भाषेमध्ये, आपल्या भारतीय भाषेमध्ये ज्याला पुनर्जन्म असं म्हणतो, ती पुनर्जन्माची कल्पना ह्या ठिकाणी आहे. बरोबर आहे? पुनर्जन्म की आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये जातो म्हणजे आत्म्याचा पुनर्जन्म नव्हे. आत्मा, कारण आत्मा मरतच नाही तर पुन्हा जन्मणार कसा? त्याला आधीचाही म्हणजे तो इतका अनादी काळापासून आहे की आपल्याला त्याचं काहीच माहिती नाही, त्याचा जन्मच माहिती नाही, त्याचं मृत्यूही त्याला कधी येत नाही. त्यामुळे आत्म्याचा मृत्यू नव्हे, पण आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये जो प्रवेश करतो त्याला आपण आपल्या संस्कृतीमध्ये पुनर्जन्म असं म्हणतो. आणि आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये ही पुनर्जन्माची कल्पना अस्तित्वामध्ये आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे पुनर्जन्माची कल्पना. काही इतर संस्कृतींमध्ये कदाचित ही कल्पना नसेल. आता ती का नाही वगैरे आपल्याला त्यामध्ये पडण्याची गरज नाही, तो आपला विषयच नाही. पण आपल्या संस्कृतीमध्ये जगणारी आजची अलीकडची जी पिढी आहे, गेल्या काही वर्षांमधली जी पिढी आहे, त्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की जे काही वैचारिक परिवर्तन आपल्या समाजामध्ये घडतंय त्याच्यामध्ये हा एक विचार निर्माण झालेला आहे
की पुनर्जन्म कोणी पाहिलाय? पुनर्जन्म आपल्याला काही कळतो का? असा काही पुरावा आहे का? कारण पुनर्जन्म ही कल्पना सिद्ध झालेली नाही आहे. ही कल्पना आहे, आपण ती मानतो. हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा ही काही शास्त्रीयदृष्ट्या अजून सिद्ध झालेली कल्पना नाही. ही सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयोग झालेले आहेत. कित्येक प्रयोग असेही आहेत की ज्याच्यामध्ये जवळजवळ हे स्पष्ट होतं, पण तरीसुद्धा सिद्ध झालंय असं आपण म्हणू शकत नाही. आणि त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या जे नाही त्याला झूट म्हणायचं, ते खोटं आहे म्हणायचं, हे आम्हाला पटतच नाही म्हणायचं. हे सगळं आजच्या आपल्या समाजामध्ये ही परिस्थिती आहे. हे आपण काही नाकारू शकत नाही. पण तसं असलं तरीसुद्धा आपण गीता शिकतो आहोत, ज्ञानेश्वरी शिकतो आहोत. आणि म्हणून एकतर मी असं सांगेन की केवळ आधुनिकतावादी लोक असं म्हणतात म्हणून त्याला आपण मान्यता द्यायची आणि आपल्या ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या सगळ्या झूट आहेत असं म्हणून सोडून द्यायच्या, हे शक्यतो आपण करू नये असा माझा तरी विचार आहे. दुसरं म्हणजे असं की मी या बाबतीमध्ये असं तुम्हाला सांगेन की पहा, कित्येक भौतिक जगातली सुद्धा कित्येक संशोधनं अशीच घडलेली आहेत की ज्या गोष्टी पूर्वी ज्ञात नव्हत्या त्या गोष्टी नंतर ज्ञात झाल्या. जेव्हा संशोधन झालं, काहीतरी कोणीतरी शास्त्रज्ञांनी काही सिद्धांत मांडला, त्यावेळेला त्याचं स्पष्टीकरण कळायला लागलं. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो आहोत या सगळ्या गोष्टी. तर न्यूटननी हा सिद्धांत मांडला की गुरुत्वाकर्षण, त्यांनी फळ झाडावरून खाली पडताना पाहिलं आणि एकदम त्याला हा विचार सुचला की काहीतरी अशी शक्ती असली पाहिजे की ज्याच्यामुळे हे घडतं. आणि त्यांनी पुढे संशोधन करून त्याचा निष्कर्ष काढला की जो आज आपल्याला मान्य आहे. पण असा विचार करा की ज्या वेळेला न्यूटननी हा शोध लावलेला नव्हता त्यावेळेला हे गुरुत्वाकर्षण अस्तित्वात होतंच की. झाडावरून सुटलेलं फळ काही अधांतरी राहत नव्हतं, ते खाली येतच होतं. किंवा कुठलीही वरून पडलेली वस्तू काही अधांतरी राहत नव्हती, ती खाली येतच होती. म्हणजे गुरुत्वाकर्षण ही शक्ती अस्तित्वात होती, फक्त आपल्याला ती ज्ञात नव्हती, जी न्यूटननी सांगितली. एवढंच काय, म्हणजे कसं असतं पहा की भिंत बांधतात ना, गवंडी ज्या वेळेला भिंत बांधतात त्यावेळेला ओळंब्याचा वापर करतात. सगळ्यांना माहिती असेल हे, ओळंबा लावतात आणि तो ओळंबा एका विशिष्ट बरोबर तो स्थिर व्हावा लागतो. इकडे इकडे राहून चालत नाही, तो बरोबर स्थिर व्हावा लागतो. आणि ज्या वेळेला तो स्थिर होतो त्यावेळेला गवंड्याची खात्री होते की ही सरळ भिंत आपण जी बांधतोय ही भिंत सरळ उभी आहे. नाहीतर मग वाकडी तिकडी बांधली गेली तर पडण्याची शक्यता असते. तर त्यामुळे ओळंब्याचा वापर केल्याशिवाय गवंडी भिंत बांधत नाही. आणि हा ओळंब्याचा वापर हा कित्येक शतक अस्तित्वामध्ये आहे. आपल्या काय जगामध्ये सर्वत्र अशा अनेक भिंती आहेत की ज्या हजारो वर्ष अस्तित्वामध्ये अजूनही आहेत. आणि त्या अस्तित्वामध्ये असण्याचं सर्वात एक महत्त्वाचं कारण म्हणजे नक्की त्या बांधताना ओळंब्याचा वापर झालेला असला पाहिजे. जरी गवंड्याला गुरुत्वाकर्षण हे तत्व माहीत नसलं तरी सुद्धा त्याच्या अनुभवाने तो जे काही शिकलाय की ओळंबा असा राहायला पाहिजे तेव्हाच भिंत सरळ राहील, हा त्याचा अनुभव आहे. आणि त्या अनुभवाने तो शिकलेला आहे आणि म्हणून तो सरळ भिंत बांधू शकतो. ही गोष्ट खरी आहे.
ह्याचा अर्थ असा की गुरुत्वाकर्षण हे न्यूटननी त्याचा संशोधन केलं आणि एक सिद्धांत मांडला, पण त्याच्यापूर्वी सुद्धा गुरुत्वाकर्षण ही स्थिती अस्तित्वामध्ये होतीच. आणि तसंच आपण ह्या बाबतीतही म्हणू शकतो की कदाचित काय सांगावं, काही शतकानंतर अशा प्रकारे काहीतरी संशोधन होऊ शकेल की ज्याच्यातून हे पुनर्जन्म वगैरे हे सगळं सिद्ध होऊ शकेल. नाही असं म्हणता येत नाही, म्हणजे निश्चितपणे म्हणता येत नाही. नाहीच असं निश्चितपणे म्हणता येत नाही, हो असंही निश्चित म्हणता येत नाही, पण नाही असंही निश्चित म्हणता येत नाही. आणि म्हणून आपण आत्ता तरी एक थोडं साशंकतेमध्ये हे सोडून देऊया. अशा कित्येक गोष्टी आपण स्वीकारतो की आपल्याला त्याचं काही तत्व, त्याच्या मागचा काही सिद्धांत काही माहिती नसतो. किती घरातल्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक गोष्टी अशा असतात आपल्याला त्यातलं काही ABCD माहिती नसतं, पण तरीसुद्धा हे बटन दाबलं की हे होतं एवढं माहिती असतं आणि आपण ते करत जातो. तसंच आपण थोडंसं हे साशंकतेमध्ये सोडून देऊ आणि जे आपल्या संस्कृतीमध्ये मान्य आहे किंवा जी गीता आपण शिकतो, जी ज्ञानेश्वरी आपण आत्ता शिकतो, त्याच्यामध्ये हे गृहीत धरलेलं आहे ते आपण गृहीत धरू आणि आपण पुढे जाऊ. तर मी हे मुद्दाम का सांगितलं की लक्षात घ्या की काही वेळेला आपण असं कुठेतरी अडकतो. हे सगळं वाचलं, हे पुनर्जन्म आणि ह्या असल्या गोष्टी, आत्मा आणि पुनर्जन्म वाचलं की सगळे मनात कुठेतरी आतमध्ये चक्र सुरू होतात. हे कसलं काय, हे काय शक्य आहे का, हे सगळं खोटं आहे, हे ह्याला काही आधार नाही आहे, ही सगळी चक्र सुरू होतात. आणि मग हे असेच विचार जेव्हा सुरू होतात त्यावेळेला आपल्याला त्यातलं जे समजावून घ्यायचं आहे ना ते सगळं बाजूलाच राहतं आणि नको ते विचारच आपल्या मनामध्ये जास्ती भोंगा त्यांचा होत असतो. तर त्यामुळे निदान गीता आणि ज्ञानेश्वरी शिकत असताना आपण ह्या काही कल्पना गृहीत धरूया आणि पुढे जाऊया. उगीच शंका बाळगायच्या आणि मग काहीच आकलन न व्हायचं, त्यापेक्षा जे आहे ते गृहीत धरून आपण पुढे जाऊ असं माझं तरी मत आहे. आता त्याच्या पुढे आपण जातो की या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, आधी काय सांगितलं की ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख, म्हणजे जो हे जाणतो त्याला भ्रांतीजन्य दुःख होत नाही. आणि अर्जुना तुला जे दुःख होतंय ते व्यामोह दुःख आहे, अज्ञानातून निर्माण झालेलं आहे, भ्रांतीतून निर्माण झालेलं आहे, तुला कळत नाही. मूर्ख म्हटलंय त्याला, स्पष्टपणे मूर्ख म्हटलेलं आहे. तर तुला कळत नाही आहे आणि तू काहीतरी बोलतो आहेस, तर तुझं जे दुःख आहे ते व्यामोह दुःख आहे आणि तुला कळत नाही, इथपर्यंत ते आले. आता त्याच्या पुढे काय म्हणतायत पुढच्या 111व्या ओवीमध्ये, एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. एथ म्हणजे हे जे काही घडतंय, एथ म्हणजे तुझी जी परिस्थिती आहे अर्जुना की तुला कळत नाही. नेणावया, हा मी हा शब्द सांगितलाय आधी, जाणणं आणि नेणणं म्हणजे काय. नेणावया ह्याचा अर्थ न कळणं, तुला जे कळत नाही आहे किंवा सामान्य माणसांना जे कळत नाही त्याचं कारण काय ते सांगतायत. आता त्याचं कारण सांगतायत आणि हे फार महत्त्वाचं आहे. हा जो श्लोक आहे ना तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. मात्रा स्पर्शात कोणतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यास्तांस्ती तीक्षस्व भारत. अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. तुम्हाला पाठ करता आलं तर पहा नाहीतर ह्या ओव्या लक्षात घ्या. आता ते काय म्हणतात, एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण, म्हणजे जे तुला कळत नाही आहे ना किंवा माणसांना आपण विचार करूया, आपल्याला हे जे कळत नाही
ते का कळत नाही? तर आणि काय कळत नाही आहे ते डोक्यातून हे करू नका. जन्म मृत्यू ह्या ज्या घटना आहेत त्यांच्याबद्दलची सत्यस्थिती काय आहे, की जन्म होतो मृत्यू होतो म्हणजे काय होतं त्याच्याबद्दलचं जे सत्य ज्ञान आहे ते कळत नाही आहे. ते नेणावया म्हणजे ते तुला कळत नाही आहे, त्याच्याबद्दलचं ज्ञान तुला नाही आहे, ते तुला कळत नाही आहे. कारण ते जर आपल्या डोक्यातून गेलं तर पुढचे हे सगळं नीट कळणार नाही. म्हणून मी ते मुद्दाम सांगते की नेणावया हेची कारणं. आता काय कारणं? जे इंद्रिया अधीनपण, म्हणजे आपण इंद्रियांच्या अधीन होतो. अधीन इंद्रियांना आपण वश जातो. इंद्रिय आपल्यावरती नियंत्रण आणतात. म्हणजे काय की लक्षात घ्या की इंद्रिया अधीनपण, म्हणजे पुढे ते स्पष्ट आणखीन होत जाईल, पण इथपासूनच ते कळावं म्हणून मी सांगते की इंद्रिया अधीनपण ह्याचा अर्थ असा की इंद्रिय जे आहेत ना आपली निराळी ज्ञानेंद्रिय आहेत, आपली शब्द आपल्याला ऐकू येतात, आपल्याला वास येतो नाकानी, आपल्याला स्पर्श कळतो त्वचेला, आपल्या डोळ्यांना दिसतं, हे जे कानाला ऐकू ह्या ज्या सगळी आपली ज्ञानेंद्रिय आहेत, ही जी सगळी इंद्रिय आहेत ती काय झाली आहेत की ती त्यांची जी सुखदुःख असतात त्या इंद्रियांना म्हणजे जे स्पर्श होतात, इंद्रिय स्पर्श किंवा इंद्रियांचे स्पर्श, म्हणजे स्पर्श ह्याचा अर्थ असा की श्लोकामध्ये इंद्रिय स्पर्श असा शब्द आहे म्हणून सांगते की स्पर्श ह्याचा अर्थ असा की विषयाशी होणारा संयोग, इंद्रियाचा विषयाशी होणारा संयोग म्हणजे इंद्रिय स्पर्श. इंद्रियांचा विषयाशी होणारा संयोग म्हणजे इंद्रिय स्पर्श. ज्याला श्लोकामध्ये मात्रा स्पर्श म्हणतात. मात्रा म्हणजे इंद्रिय, मात्रा म्हणजे इंद्रिय. तर हे जे आहे हे इंद्रियांचे स्पर्श जे असतात, म्हणजे आता कानाला चांगलं काही ऐकायला आलं, आपली कोणी स्तुती केली, किती आपण खुलून जातो. थोडीशी काही स्तुती केली आपल्याला किती बरं वाटतं. आणि एवढंच कुठे काही आपल्याबद्दल वाईट बोललं भयंकर आपल्याला राग येतो. म्हणजे हे जे आहे ना, हे जे शब्द आपल्या कानावर पडलेले आहेत स्तुतीचे आणि निंदेचे, ते शब्द हे इंद्रिय स्पर्श असतात. ते इंद्रिय स्पर्श असतात. म्हणजे त्या ह्याच्याशी शब्दांशी, ते शब्द हा कानाचा विषय, श्रवणाचा विषय, बरोबर आहे. श्रवणाचा विषय म्हणजे शब्द, आणि ते चांगले शब्द आपल्याला ऐकायला आले की आपल्याला अगदी बरं वाटतं. वाईट शब्द ऐकायला आले की आपल्याला आवडत नाही, आपल्याला दुःख होतं. हे इंद्रिय स्पर्श. तर असे जे इंद्रिय स्पर्श असतात त्यांच्या अधीन आपण होतो. त्यांच्या अधीन होतो की नाही प्रत्येकाने विचार करून पहा की आपली जी सगळी इंद्रिय आहेत ज्ञानेंद्रिय, की आता मी तर स्तुती आणि निंदा ह्याचं उदाहरण सांगितलंच की स्तुती फार आवडते, निंदा एकदम आपल्या म्हणजे तो माणूस पुन्हा डोळ्यासमोर नकोसा होतो, इतका आपल्याला राग येतो. हा शब्दांचा परिणाम होणारा. तसंच काही म्हणजे रुची आपल्याला आवडीची गोष्ट इतकी रुचदार ती लागते, इतकं किती खावं कंट्रोल होत नाही आपल्याला, अगदी हवी.
हे इंद्रिय अधीनपण असतं. म्हणजे त्या इंद्रियांच्या अधीन आपण होतो. म्हणजे काय होतो की त्याच्यात आपण गुंततो, त्या मोहात आपण जातो, मोहून जातो. त्या इंद्रियांच्या स्पर्शाने आपण मोहून जातो. आपल्याला तेच हवं असतं. आणि नुसतं चांगलं हवं असतं असंच मी म्हणत नाही, त्याचाही थोडा आणखीन विचार केला ना तर काही वेळेला पहा, दुःखदायी काहीतरी घटना घडलेली असते, अगदी भयंकर दुःख होईल अशा प्रकारची काही घटना आयुष्यामध्ये घडलेली असते. परंतु ती घटना आता घडली, आता त्याच्यानंतर आपण पुढच्या संबंध आयुष्यामध्ये त्याचं जर स्मरण करत राहिलो, तेच विचार करत राहिलो, त्या शोकातून आपण बाहेर पडलोच नाही तर किती वाईट परिस्थिती आहे लक्षात घ्या. तर म्हणून हे जे भ्रम म्हटलंय ना, हे भ्रम हे दोन्ही प्रकारचे असतात की असे दोन्ही प्रकारे आपल्याला सुखाने आपण नाचतो, दुःखाने आपण खचतो. पण खचतो म्हणजे इतके खचतो की पुढे आपण आयुष्य जगायचंय, सगळी परिस्थिती सांभाळायची आहे. एक माणूस गेला पण त्याच्या पलीकडे कितीतरी माणसं आहेत की ज्या सगळ्यांना आपल्याला सांभाळायचंय. हा विचार आपण नको करायला. आणि तो विचार जर न करता नुसतंच आपण आपल्या त्या शोकातच मग्न झालो तर ते अधोगतीला नेणारं असतं. आणि म्हणून त्याला इंद्रिय अधीनपण म्हटलंय. इंद्रिय अधीन, आपण इंद्रियांच्या अधीन होतो. आणि हे इंद्रिय म्हणजे मनाला सुद्धा आपण जसं पुढे जाऊ ज्ञानेश्वरीमध्ये त्यावेळेला हे स्पष्ट होईल आधी की मन, बुद्धी हे सुद्धा इंद्रिय मानलेलं आहे. त्याला सुद्धा इंद्रिय मानलेलं आहे की आपलं मन त्या परिस्थितीतून बाहेरच येत नाही, ते अधीनपण. त्या परिस्थितीतून बाहेर यायला आपल्या मनाची तयारीच नसते. आपल्या बुद्धीला सुद्धा आपण असं करून टाकतो. खरं म्हणजे बुद्धी ह्याचा अर्थ विवेकबुद्धी, आणि बुद्धीने खरं बरोबर काय आहे आणि चूक काय आहे हे बुद्धीने सांगायचं. पण त्या बुद्धीला सुद्धा ते मन असं काही ग्रासून टाकतं की बुद्धीसुद्धा तशीच होते, आपली बुद्धीसुद्धा तशीच चालते. त्याला म्हणायचं इंद्रिय अधीनपण. लक्षात आलं? तर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, इंद्रिय अधीनपण. हा जे इंद्रिया अधीनपण, तिही म्हणजे त्यानी, तिही म्हणजे त्या इंद्रिय अधीनपणानी, तिही म्हणजे त्या इंद्रिय अधीनपणानी काय होतं, तिही ते काय करतं तर हे इंद्रिय अधीनपण आकळी जे अंतःकरण म्हणजे आपलं सगळं अंतःकरण व्यापून टाकतं. आपलं इंद्रिया अधीनपण आपलं सगळं अंतःकरण व्यापून टाकतं. म्हणून भ्रमे, म्हणून आपण भ्रमात असतो. हे अर्जुनाला ते सांगतायत की तू भ्रमात आहेस, त्याचं कारण काय आहे, तू इंद्रिय अधीन आहेस. तुझं मन, तुझी बुद्धी ही सगळी जो विचार करायला पाहिजे तो करत नाहीये, नको तो विचार ती बुद्धी करते आहे. आणि हे सगळं का होतंय तर तुझं सगळं अंतःकरण इंद्रिय अधीनतेने ग्रासून टाकलेलं आहे. आकळी जे म्हणजे ग्रासून टाकलेलं आहे. म्हणून भ्रमे, म्हणून आपण भ्रांतीमध्ये असतो, म्हणून आपण भ्रमामध्ये मग जे काही कृत्य करतो ती करतो. पुढे जात आहे आपण. इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती. आता हे कळलं असेल ना तुम्हाला, आत्तापर्यंत मी तेच समजावून सांगत आले की इंद्रिये विषय सेवती आणि
तेथ हर्ष शोक उपजती, ते अंतर आपलविती संगे येणे. ते म्हणजे काय? ते हर्ष शोक. ते जे हर्ष शोक आहेत, इंद्रियांनी विषय सेवन केल्यानंतर जे आपल्यामध्ये हर्ष आणि शोक निर्माण होतात, ते हर्ष शोक अंतर म्हणजे अंतःकरण. पुन्हा मगाच्याच शब्दांचं पुन्हा त्यांनी अंतर म्हणजे आपलं सगळं अंतर, जे काही स्वरूप आहे आपलं सगळं अंतःकरण आहे, ते आपलविती. आपलविती म्हणजे ग्रासून टाकतात. अंतर सगळं व्यापून टाकतात, अंतर ग्रासून टाकतात. ते हर्षशोक संगे येणे म्हणजे त्याच्यामुळे, त्याच्याबरोबर काय होतं, त्या शोक आणि हर्षाने आपलं सगळं अंतःकरण त्याच रंगामध्ये रंगून जातं, असं आपण म्हणतो. तोच रंग चढतो आपल्या अंतःकरणाला. आता पुढे काय म्हणतायत, जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. म्हणजे विषय कसे असतात, आता ते विषयांच्या बद्दल बोलतायत. आज जे निरनिराळे विषय आहेत ना इंद्रियांचे, शब्द स्पर्श गंध रूप, जे काही सगळे विषय आहेत, ते सगळे विषय ते जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही. म्हणजे हे विषय कसे आहेत तर ते एकनिष्ठ नाही. एकनिष्ठ म्हणजे एकाच प्रकारे वागणारे, एकच रूप दाखवणारे, ती एकनिष्ठता असा अर्थ इथे आहे. तर एकनिष्ठ नाही. आणि एकनिष्ठ नाही म्हणजे काय तर ते आणखीन स्पष्ट करण्यासाठी पुढे ते म्हणतायत, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. एकनिष्ठता नाही म्हणजे काय, अशी नाही की दुःख तर दुःखच नाही, सुख तर सुखच नाही, काही वेळेला दुःख काही वेळेला सुख, म्हणजे ही एकनिष्ठता नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ही एकनिष्ठता नाही, एकच काही अनुभव ते आपल्याला देत नाही. आता ते स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक ह्या आपल्या ज्ञानेंद्रियाचा उल्लेख त्यांनी केला आहे. देखे हे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेष उपजती श्रवणद्वारे. म्हणजे शब्दाची व्याप्ती, ह्याचा अर्थ व्याप्ती, ह्याचा अर्थ सामर्थ्य. शब्दाचं सामर्थ्य बघ काय आहे. अर्जुनाला ते म्हणतायत शब्दाचं सामर्थ्य काय असतं बघ. निंदा आणि स्तुती म्हणजे दोन्ही शब्द काही एकच काही फक्त करत नाहीत, निंदाही करतात स्तुतीही करतात. तेथ द्वेष उपजती श्रवणद्वारे. म्हणजे आताच मी मगाशी सांगितलं की निंदा ऐकली की आपल्याला नकोशी वाटते, स्तुती ऐकली की आपल्याला ती हवीशी वाटते. म्हणजे द्वेष उपजती श्रवणद्वारे असं प्रत्येक अवयवाचं त्यांनी म्हटलंय. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचेनी संगे कारण संतोष खेदा. म्हणजे स्पर्श जो असतो तो स्पर्श कसा, स्पर्शाचे दोन गुण असतात. स्पर्श एक तर एक गुण नाही त्याच्यामध्ये. काही वेळेला स्पर्श केल्यानंतर कठीण आहे, ही वस्तू कठीण आहे असं स्पर्श ज्ञान आपल्याला होतं. आणि काही वेळेला ही वस्तू मृदू आहे असं ज्ञान आपल्याला होतं. आणि अशा प्रकारे जे वपुचेनी संगे कारण, म्हणजे असा हा त्या विषयांशी, म्हणजे त्या त्वचेचा संबंध त्याच्या विषयाशी आला की काय होतं, संतोष आणि खेद. संतोष होतो म्हणजे आपल्याला मृदू आवडतं, चांगलं मऊ पांघरून आवडतं. कुठेतरी कठीण काहीतरी असलं, दगडावर झोप म्हटलं तर आपल्याला नको वाटतं. तर
हे जे आहे म्हणजे मृदू आणि कठीण हे संतोष आणि खेद निर्माण करणारं असतं. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. भ्यासुर म्हणजे भेसूर, भयानक. आता बाकीचा अर्थ कळला असेल, सोपा आहे. सुरेख आणि भ्यासूर हे रूपाचं दोन प्रकार. ते चांगलं बघितलं की सुख होतं, नकोसं बघितलं, वाईट बघितलं की दुःख होतं. हे नेत्राद्वारे म्हणजे एक प्रामाणिक नाही आहे. नेत्र दोन प्रकारची आपल्याला हे देतं, आपल्याला अनुभव देतं. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू. परिमळ म्हणजे वासाचा भेदू. जो घ्राणासंगे विषादू तोषू देता. घ्राणासंगे म्हणजे नाकानी, विषादू म्हणजे दुःख, तोषू म्हणजे सुगंध हवासा वाटतो, दुर्गंध नकोसा वाटतो. तैसाची विविध रसू उपजवी प्रीती तासू. म्हणजे या ठिकाणी एवढंच आधी मी घेते. तैसाची विविध रसू उपजवी प्रीती तासू. इथे रसू हे जे म्हटलंय ना, म्हणजे रसनेंद्रिय, जिभेबद्दल ते सांगताय. तैसाची विविध रसू उपजवी. विविध रसू म्हणजे काही वेळेला कडू असतं, काही वेळेला गोड असतं. आणि मग गोड म्हटलं की प्रीती, कडू म्हटलं की त्रास. म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. म्हणजे हे सगळ्या ज्ञानेंद्रियांचं सांगितल्यानंतर शेवटी ते असं सांगतात की म्हणून म्हणजे हे काय, ही सगळी आपली ज्ञानेंद्रिय कशी आहेत तर ती दुतोंडी आहे. ते एकनिष्ठ नाही आहे, दुतोंडी आहे, फसवी आहे. एकदा एक अनुभव देतात, एकदा एक अनुभव देतात, म्हणजे ती दुतोंडी आहेत, ती फसवी आहेत. आणि असं असताना जर आपण विषय संगू, ह्याचा अर्थ की हे जे ज्ञानेंद्रियांचे सगळे विषय आहेत, हे आपल्याला हे सुखद वाटतं, हे दुःखद वाटतं वगैरे वगैरे, हे जे सगळे आपले भाव आहेत, हे ह्या वरतीच आपण जर आपले सगळे निर्णय अवलंबून ठेवले. पहा, मी महत्त्वाची गोष्ट सांगते या ठिकाणी की जर हे जी ज्ञानेंद्रिय जी खरं म्हणजे आपल्याला जे अनुभव देतात ती फसवे अनुभव आहेत, हे सगळे दुतोंडी आपल्याला आहे काहीतरी सांगतायत. आणि असं असताना आपण जर विषय संगू केला, म्हणजे त्या विषयांना आपण इतकं त्यांच्या कह्यामध्ये गेलो, त्यांचा संग केला, त्यांना तेच योग्य आहे असं जर आपल्याला वाटलं की जे आपल्याला सुखाचं वाटतं ते आपल्याला मिळालंच पाहिजे, जे आपल्याला दुःखाचं वाटतं ते आपल्या डोळ्यासमोर सुद्धा नको, असं जर आपण केलं तर काय होतं, विषय संगानी काय होतं तर अपभ्रंशू असं म्हटलंय. अपभ्रंश होतो म्हणजे अधोगती होते. अपभ्रंश होतो म्हणजे अधोगती होते. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणता येईल की ही विषयांची संगत ही अधोगतीला नेणारी आहे. विषयांची संगत ही अधोगतीला नेणारी आहे. देखे इंद्रिया अधीन होईजे, ते शीतोष्णाते पाविजे, आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. म्हणजे ते म्हणतात की विचार कर, देखे म्हणजे अर्जुना विचार कर, तू जर इंद्रिया अधीन आपण झालो तर काय होतं, त्याच्यामुळे आपल्याला शीत आणि उष्ण हे अनुभव येतात.
आता शीत आणि उष्ण ह्याचा अर्थ फक्त गरम आणि थंड असा घेऊ नका. शीत आणि उष्ण म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल. अनुकूल आणि प्रतिकूल, शीत आणि उष्ण. कारण शीत आणि उष्ण हा फक्त त्वचेला कळणारा भाग झाला, तेवढ्या पुरतं ते बोलत नाही, ते सगळ्या विषयांबद्दल बोलत आहे. आणि म्हणून आपण त्याचा अर्थ अनुकूल आणि प्रतिकूल घ्यायचा, की आपण इंद्रियाधीन झालो तर काय होतं, तर आपल्याला काय अनुभवाला येतं, तर काही अनुकूल गोष्टी घडतात, काही प्रतिकूल गोष्टी घडतात. आणि सुखदुःखी आकळी जे आपण पे, म्हणजे अनुकूल झालं की सुख, प्रतिकूल झालं की दुःख. कुठलीही गोष्ट आपल्या अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळी घडली की आपल्याला दुःख होतं, आणि आपल्या अपेक्षेनुसार सगळं घडलं की आपल्याला सुख होतं. म्हणजे हे सुखदुःखाचे अनुभव आपल्याला त्यामुळे येतात. म्हणजे तो आता अर्जुन हा दुःखात आहे ना, म्हणजे त्याला दुःख होत आहे की आपण ह्या स्वजनांना कसं मारायचं ह्याचं तो शोक करतोय, तो दुःख करतोय. आणि म्हणून दुःख का निर्माण होतं हे ते सांगतायत, आणि त्यामध्ये ते इंद्रिय अधीनतेला महत्त्व देत आहेत. हे लक्षात घ्या की आपण इंद्रियाधीन असलो की मग काहीतरी अनुकूल प्रतिकूल घडतच जाणार, आणि ते घडलं की आपल्याला सुख आणि दुःख होतच राहणार. हे आपण पे म्हणजे हे घडणारच, आपोआपच असं घडत जाणार. आणि पुढे मग ते म्हणतायत की मग काय होतं माणसाची स्थिती, असं जो इंद्रिया अधीन असतो त्या माणसाची स्थिती कशी असते, तर या विषया वाचुनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. म्हणजे इंद्रियांचा स्वभाव आणि इंद्रियांच्या बरोबर आपला स्वभाव, आपला स्वभाव, की आपली इंद्रिय हे जे काही ज्ञान आपल्याला देतात, फसव ज्ञान जे देतात, त्याच्यामुळे आपला तोही स्वभाव होतो की विषया वाचून काही सर्वथा रम्य नाही, हे आपल्याला मिळालंच पाहिजे. आणि हे जे आहे ना, हे आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या ह्या ओव्या आणि त्याच्या आधीचा जो श्लोक आहे, तो श्लोक मी सांगितला अतिशय महत्त्वाचा आहे. वाचा तुम्ही, त्याचा अर्थ पहा. मात्रा याचा अर्थ मी सांगितला, मात्रा म्हणजे इंद्रिय, आणि मग पुढचा सगळा अर्थ तुम्हाला स्पष्ट होईल. असाच साधा श्लोक आहे पण खूप छान आणि अतिशय महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा अशा दृष्टीने मी म्हणते की केवळ अर्जुनाला ते ज्ञान नाही आहे, ते आपल्याला आहे. खरंच आपण जर लक्षात घेतलं तर आपण विचार करावा असा हा श्लोक आहे आणि अशा ह्या ओव्या आहेत. आपण विचार केला पाहिजे की जे काही भगवंत सांगतायत ते. म्हणूनच गीतेला जीवन प्रेरणादायी म्हणतात. ते ह्यामुळेच म्हणतात की सगळ्या आपल्या जीवनाला प्रेरणा देणारी ती जी आहे ती का आहे, तर अशामुळे आहे की ती असं इतक्या महत्त्वाच्या जीवनातल्या गोष्टी ती सांगत असते. की आता ह्या ठिकाणी इंद्रिय अधीनतेला त्याबद्दल किती सुंदर विवेचन केलेलं आहे की इंद्रिय अधीन झालो की आपण काय होतो, तर आपण फक्त त्याच्या म्हणजे ते आपल्याला पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे असं डोक्यात आलं की पाहिजे 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 पाहिजे, काय वाटेल ते झालं तरी पाहिजे. हे जे असतं आपलं ते आपल्याला कित्येक वेळेला संकटात टाकू शकतं. आपणच विचार केला तर आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणजे चवीसुद्धा पहा की चवीसुद्धा तर गोड आवडतं म्हणून काय किती खायचं,
किती खायचं बरं. ज्यांना गोडाच्यामुळे काही वाईट परिणाम होणार आहे त्यांना सुद्धा मोह आवरतच नाही. गोड वस्तू दिसली की तोंडाला पाणी सुटतं आणि मग ते खावंसच पाहिजे वाटतं. पाहिजे म्हणजे पाहिजे. ही जी इंद्रिय अधीनता आहे ती इंद्रिय अधीनता आपल्याला अधोगतीला नेणारी असते. खूप म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा असतेच की नाही. तसंच आयुष्यामध्ये सुद्धा असतं की कित्येक वेळेला मनाला वाटतंय की हे चांगलं आहे. आता अर्जुनाच्या मनाला वाटतंय की ह्या आप्तांना मारणं हे चुकीचं आहे, त्यांना मारायचं नाही, हे त्याच्या मनाची भावना आहे, त्याची हृदयाची अंतःकरणाची ती भावना आहे. आणि त्या भावनेलाच तो इतकं महत्त्व देतोय म्हणजे तो इंद्रिय अधीन झालेला. त्याची इंद्रिय अधीनता अशी आहे की तो इंद्रिय अधीन म्हणजे त्याच भावनेला तो महत्त्व देतोय, त्या मनाच्या त्याच विचाराला तो महत्त्व देतोय आणि वस्तुस्थिती काय आहे याचा विचारच तो करत नाहीये. आणि म्हणून अर्जुनाला हे इंद्रिय अधीनतेबद्दल ते सांगतायत की असं जर झालं तर अधोगतीला आपण जाऊ शकतो. म्हणजे त्याला आता ते तयार करतायत की तू ह्या युद्धाला तयार हो आणि त्याच्यासाठी काय काय घडलं पाहिजे हे ते सांगतायत. आणि त्यानंतर आता फक्त एकच ओवी किंवा मधल्याही ओव्या पाहिजे तर घेते. 121वी ओवी आहे. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. म्हणजे काय की हे विषय तरी कसे असतात अर्जुना. रोहिणीचे जळ जैसे. रोहिणीचं जळ म्हणजे मृगजळ. मृगजळ फसवं असतं ना. मृगजळ फसवं असतं. काय पाणी मिळतं का. पाण्यासारखं वाटतं, भास होतो आणि माणूस त्याच्या मागे धावत राहतो. पाणी मिळत नाही. म्हणजे तो नुसता आभास असतो, नुसता आभास असतो. तर त्यामुळे त्याला विषय कसे असतात तर रोहिणीचे जळ जैसे म्हणजे मृगजळासारखं आहे. त्यातून काही मिळणार नाही आहे. अर्जुनाला ते सांगतायत की तुला त्यातून काही मिळणार नाही. आणि आपणही ते लक्षात घ्यायचं आहे की आपण ह्याच्या मागे धावायचं नाही आहे. आणि पुढे ह्याचा अर्थ पुढच्या शब्दांचा अर्थ सांगते का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. म्हणजे स्वप्नामध्ये एक स्वप्नामध्ये होणारे सगळे आभासच असतात ना. ते काही खरं नसतं. आभास आहे. भद्र जाती ह्याचा अर्थ असा आहे की एक हत्ती भद्र जातीचा हत्ती असा त्याचा अर्थ आहे. भद्र जाती म्हणजे भद्र जातीचा हत्ती म्हणजे काय ते सांगतात. भद्र जातीचा हत्ती असा त्याचा अर्थ. आता भद्र जातीचा हत्ती ह्याचा अर्थ अत्यंत म्हणजे हत्तीमध्ये सुद्धा एक अत्यंत उच्च श्रेणीचा अत्यंत उच्च प्रकारचा जो असतो क्वालिटी ज्याची अतिशय उच्च असते असा जो हत्ती त्याला भद्र जातीचा हत्ती असं म्हणतात. तर आणि तो प्राप्त होणं म्हणजे राजाला सुद्धा कठीण आहे. तर जर समजा एखाद्या रंकाच्या स्वप्नामध्ये भद्र जातीचा हत्ती दिसला तर तो आभास काय खरा आहे का. त्याला काय खरा मिळाला आहे का भद्र जातीचा हत्ती. आणि मिळाला तर तो पोसणार कसा. तर त्यामुळे स्वप्नामध्ये जसं आपण पाहावं भद्र जातीचा हत्ती तसा हा सगळा आभास आहे. हे सगळं जे आहे ना जे दिसतंय इंद्रियांनी विषयांचे जे संग जे सगळे आहेत ते सगळे असे आभास आहेत. खरं काही नाही. देखे अनित्य तिया परी म्हणून तू अवेरी हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा. देखे म्हणजे अर्जुना बघ विचार कर. हे सगळं जे अनित्य आहे अनित्यच आहे ना. आत्तापर्यंत स्पर्श अनित्य, गंध अनित्य, कसंच म्हणजे काय कशालाच काही
एकनिष्ठता नाही, एक प्रामाणिकपणा नाही, कधी असं असेल कधी तसं असेल, म्हणजे हे अनित्य आहे. तर हे सगळं अनित्य आहे. तियापरी म्हणून तू अभेरी, म्हणून तू ह्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू अवेअर कर, ते सोडून दे, त्याचा विचार सुद्धा तू करू नको, तू अवेअर कर त्या सगळ्याचा. हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा, म्हणजे अर्जुना ह्या कशाचाही सर्वथा म्हणजे अगदी पूर्णतः ह्या कशाचाही संग तू धरू नको. म्हणजे इंद्रियांचं अधीनपण हे अतिशय चुकीचं आहे आणि असा इंद्रियांचा संग तू धरू नकोस. इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय ह्यांचा संग तू धरू नकोस. आणि संग, इंद्रियांचे संग म्हणताना भगवंताला अर्जुनाला होणाऱ्या दुःखाबद्दलच मुख्यतः बोलायचं आहे, की त्याच्या मनाचं जे दुःख आहे ते कशामुळे आहे, तर ते त्याबद्दल ते बोलत आहे. जरा सगळ्यांनी ना आपला फोन बंद कसा होतो हे आधी लक्षात घ्या आणि बंद ठेवा, सायलेंटवर ठेवा, काही करा, पण फोन बाजू नये. आता पुढचं जे आहे ना ते पुढचा श्लोक आणि पुढच्या ओव्यांपेक्षा सुद्धा तो जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये फार 2 महत्त्वाचे शब्द आलेले आहेत आणि ते असे पटकन सांगून संपणार नाहीत किंवा मला ते बरोबर वाटत नाही, म्हणून मी आज इथे थांबते. आणि आपण 15व्या श्लोकापासून पुढे आणि 123व्या ओळीपासून पुढे आता पुढच्या भागामध्ये पाहणार. फक्त या ठिकाणी हे सगळं विवेचन संपवायच्या आधी पुढे अशा काही ओव्या येणार आहेत, असे काही श्लोक येणार आहेत. त्या ठिकाणी मला खरं म्हणजे ते सांगायचं होतं, पण आता थोडासा वेळ आहे म्हणून मी आत्ता सांगते की पुढच्या ओव्यांमध्ये तो भाव आणखीन स्पष्ट झालेला आहे. पण आत्तापर्यंत आपण हा विचार पाहिलेला आहे की अर्जुनाला ते काय सांगताहेत आतापर्यंत, की तू आत्म्याचा विचार कर आणि देहाचा विचार करू नकोस, हेच ते सांगताय. कारण देहाची सगळी इंद्रिय, त्या इंद्रियांना होणारी सगळी सुखदुःख आणि त्याच्यामध्येच आपण त्याच्यामध्येच जर व्यग्र झालो तर आपण अधोगतीला जातो आणि आत्मा हे जे खरं आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपापासून आपण दुरावतो. म्हणजे चैतन्याचं दर्शन आपल्याला होत नाही. हा अगदी महत्त्वाचा एक विचार आहे की आपण जर अशा प्रकारे विचार करत गेलो तर चैतन्याचं दर्शन आपल्याला होत नाही, आत्मज्ञान आपल्याला होत नाही, आत्मभाव आपल्यामध्ये निर्माण होत नाही. आता या ठिकाणी थोडासा अगदी 5 मिनिटं एका गोष्टीचा उल्लेख करते की हे सगळं ऐकताना मनामध्ये असे विचार येत असतील कदाचित, सुरुवातीला निश्चितच येतात, माझ्याही येत असं की असे विचार हे सगळं ऐकताना येतात की हे जे सगळं सांगितलं जातंय अर्जुनाला की तू देहाचा विचार करू नकोस आणि आत्म्याचा विचार कर. आता या ठिकाणी आत्मा जो आहे तो दिसतोय कुठे? आपल्याला काही कळत नाहीये. आत्मा हा काही आपल्याला त्याचं दर्शन होत नाही. दिसतं काय? आपल्याला देह दिसतो आणि जे दिसतं त्याचा तू विचार करू नको.
जे दिसत नाही त्याचा तू विचार. हे जे सांगितलं जातं ते कुठेतरी मनामध्ये आपल्या असा विचार येऊ शकतो की हे काय आहे, असं कसं, हे जे स्पष्ट दिसतं, आत्मा आपल्याला माहिती नाही, पुनर्जन्म आपल्याला माहिती नाही, काही माहिती नाही, आणि त्याचा आपण विचार करायचे, आणि जे स्पष्ट दिसतंय त्याचा आपण विचार करायचा नाही. हे कसं भगवंत म्हणजे काय, असं कसं हे ज्ञान देत आहेत? कारण ह्याला आपण सांख्ययोग म्हणतोय, म्हणजे ज्ञानात्मक बुद्धी ते अर्जुनाला देत आहेत. हे मी पहिल्यांदा स्पष्ट केलं होतं की ज्ञानात्मक बुद्धी त्याला देत आहे. आता हे कसलं ज्ञान की जे दिसतं त्याला नाही म्हणायचं, नाही त्याला आहे म्हणायचं? आता हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न मनामध्ये येणं साहजिक आहे, कोणाच्याही येतो. पण ह्या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा मी तुम्हाला विवेकानंदांनी ह्या प्रश्नाला उत्तर कसं दिलं ते मी सांगते, की जे मला फार कुठेतरी वाचलं होतं अनेक काळापूर्वी, पण गेलं नाही, डोक्यातून अजिबात गेलं नाही म्हणा. विवेकानंदांनी ह्या प्रश्नाला असं उत्तर दिलं. विवेकानंद ज्या वेळेला अमेरिकेमध्ये गेले होते त्यावेळेला अमेरिकेमध्ये त्यांना एका स्त्रीने विचारलं, हे सगळं त्यांचं व्याख्यान, सगळं प्रवचन सगळं ऐकल्यानंतर, आणि ज्याच्यामध्ये आत्मा, देह ह्या सगळ्याचा उल्लेख होता, हे सगळं ती नेहमी ऐकत असे, नेहमी त्यांच्या प्रवचनांना जात असे. तर ते ऐकल्यानंतर एक दिवस तिने असा प्रश्न त्यांना केला की, इंग्लिशमध्ये सांगते हां, की व्हॉट एव्हर यू आर टेलिंग, isn't it hypnotizing? Isn't it hypnotizing? ते हिप्नोटिझम नाही आहे का? हे हिप्नोटिझम असंच असतं ना की तो सांगितलं जातं की जे नाही आहे ते सुद्धा त्याला सांगितलं जातं माणसाला की हे म्हण, असं म्हण, असं म्हण, म्हणजे जे नसताना सुद्धा तो म्हणत असतो, ते हिप्नोटिझम असतं. तर त्या बाईने तिला विचारलं की हे तुमचे जे विचार सगळे तुम्ही सांगता आणि ही सगळी हिंदू फिलॉसॉफी म्हणता, तर इजंट दिस हिंदू फिलॉसॉफी हिप्नोटायझिंग? म्हणजे उगीच आम्हाला जे नाही त्याला आहे म्हण, आहे त्याला नाही म्हण असं म्हणायचं, हे बरोबर नाही. विवेकानंदांनी इतक्या तिच्याच शब्दामध्ये पण इतकं रोखठोक उत्तर त्या प्रश्नाला दिलं होतं. विवेकानंद म्हणाले, इट इज नॉट हिप्नोटायझिंग, इट इज डिहिप्नोटायझिंग. इट इज डिहिप्नोटायझिंग. डी ह्याचा अर्थ असा आहे की जे तुम्हाला आत्तापर्यंत जे काही तुम्ही समजता, जे तुम्हाला वाटतं, ते सगळं तुम्ही हिप्नोटाईज ऑलरेडी झालेले आहात. तुम्ही खोट्या फसव्या विचारांनी तुम्ही हिप्नोटाईज झालेले आहात, आणि आता मी तुमचे ते विचार काढून टाकतोय. डिहिप्नोटायझिंग याचा अर्थ तुमचे जे हे विचार आहेत ते मी काढून टाकतोय आणि तुम्हाला मी सत्य सांगतोय. सत्य काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय आणि चुकीचे विचार तुमच्या मनातले मी काढून टाकतोय. ही हिंदू फिलॉसॉफी आहे, असं उत्तर विवेकानंदांनी दिलेलं होतं. आणि जे मला माझ्या लक्षात राहिलं, कारण मला ते इतकं आवडलं, कारण ज्या वेळेला मी ह्याचा अभ्यास करायला लागले, बरंच वाचन व्हायला लागलं, त्यावेळेला मनामध्ये असे विचार, अशा शंका ह्या येतच होत्या. पण त्या असं वाचत असतानाच कुठेतरी एके ठिकाणी मला हा विवेकानंदांनी केलेला उल्लेख मी वाचला आणि मला इतका आनंद झाला की काय सुंदर शब्दामध्ये विवेकानंदांनी उत्तर दिलं की our philosophy is not hypnotizing, it is dehypnotizing. म्हणजे तुम्ही काहीतरी असत्य गोष्टी मनात घेऊन बसलेले आहात, त्या आम्ही काढून टाकतोय आणि सत्य काय आहे ते तुम्हाला सांगतोय. असा
त्यांनी दिलेलं हे उत्तर आहे. तर तुमच्या मनामध्ये असे विचार कदाचित येत असतील म्हणून मी विवेकानंदांचंच उत्तर सांगून टाकलं, म्हणजे मला उत्तर द्यायला नको.